Wake up to reality. कारण आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर उभा राहूया. आपण रविवारच्या चर्चला सुरुवात करणार आहोत. या सकाळच्या वेळेस आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण त्याची आराधना करूया. We worship you, Jesus. सजदा करता हूँ तुझे, हे हाथों को उठाकर तेरे चरणों में आकर सजदा करता हूँ तुझे। पवित्र आत्मा तू जो पवित्र तुझसे है प्रार्थना पवित्र आत्मा, तुझसे है प्रार्थना पवित्र आत्मा। तू आ हमारे बीच में, यीशु आ हमारे बीच में। हे सर को झुकाकर तेरे चरणों में आकर सजदा करता हूँ तुझे। सर को झुकाकर तेरे चरणों में आकर सजदा करता हूँ तुझे। पवित्र आत्मा तू जो पवित्र आत्मा, हालेलुया। पवित्र आत्मा तू जो पवित्र आत्मा, तेरा चेहरा दिखा दे, तेरी बातें सुना दे, करते हैं तुझसे दुआ। तेरा चेहरा दिखा दे, तेरी बातें सुना दे, करते हैं तुझसे दुआ। पवित्र आत्मा तू जो पवित्र आत्मा, हालेलुया। पवित्र आत्मा तू जो पवित्र आत्मा, अपनी सामर्थ्य से भर दे, अभिषेक में आकर दे। अपनी सामर्थ्य से भर दे, अभिषेक हमें आकर दे। पवित्र आत्मा तू जो पवित्र आत्मा, हालेलुया। पवित्र आत्मा तू जो पवित्र आत्मा, हालेलुया। पवित्र आत्मा तू जो पवित्र आत्मा,
जोर से ताली बजाकर उस परमेश्वर का हम स्वागत करेंगे। उसके नाम को हम ऊंचा उठाएंगे, उसके नाम को हम सम्मान देंगे। वो परमेश्वर हमारे बीच में विराजमान है। क्यों ना ऐसे खुदावंद को हम धन्यवाद देंगे। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। आगे के समय के लिए हमारे बीच स्तुति है, वो प्रार्थना करेंगे। धन्यवाद येशू। स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो प्रभूजी बाप्पा, आजच्या वेळेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल प्रभूजी बाप्पा। खरोखर तुझी महान अशी उपस्थिती आम्हामध्ये आहे प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी बाप्पा। होणारं स्तुती स्तवन तुझ्या हातात देतो प्रभूजी बाप्पा। प्रत्येकाला आत्म्याने व खरेपणाने प्रभूजी बाप्पा स्तुती स्तवन देण्यासाठी प्रभू तू कृपा दे येशूच्या नावामध्ये प्रभूजी बाप्पा। आणि हो दे तुझ्याच आणि तुझ्याच नावाचा गौरव प्रभू। विशेष करून प्रभूचे लोक येण्याच्या मार्गावर आहेत प्रभू, प्रत्येकाचे मार्ग ख्रिस्त येशूमध्ये तू मोकळे कर येशूच्या नावामध्ये प्रभू बाप्पा। आणि आजचं संपूर्ण संडे सर्व्हिस तुझ्या हातात येते, सर्व प्रार्थना येशूच्या नावात करत म्हणतो आहे, आमेन। आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड चर्च। तुम्हा प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये या ठिकाणी स्वागत आहे। काय नाही, सकाळच्या वेळेस आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची आराधना करूया। परमेश्वरचं वचन सांगतं, मी माझ्यासाठी निर्माण केले लोक माझं स्तुती स्तवन करतील। काय नाही, सकाळच्या वेळेस आपण परमेश्वराला उत्तम अशी स्तुती स्तवन देऊया आणि त्याच्या नावाचा आपण गौरव करूया। क्यों ना ताली बजाएंगे। जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा। फिर एक बार गाएंगे। जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा। इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, तू अव्वल और तू आखिर है। इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा। चर्च की विराग तू है, बचते तेरा नाम यीशु है, बचते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की विराह तू है, फरिश्तों की विराह तू है, बचते तेरा नाम यीशु है, बचते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की विराह तू है, बचते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की राह तू है, बचते तेरा नाम यीशु है। जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा। पूरे दिल से मन्नत मांगू, तेरी रूह से मैं भर जाऊं। कि ना सुबह हम उसके रूह से भर जाएंगे। पूरे दिल से मन्नत मांगू, पूरे दिल से मन्नत मांगू। तेरी रूह से मैं भर जाऊं, तेरी रूह से मैं भर जाऊं। पूरे दिल से मन्नत मांगू, पूरे दिल से मन्नत मांगू। तेरी रूह से मैं भर जाऊं, तेरी रूह से मैं भर जाऊं। पूरे दिल से मन्नत
मन्नत मांगू, तेरी रूह से मैं भर जाऊं, पूरे दिल से मन्नत मांगू, तेरी रूह से मैं भर जाऊं। जावदा यीशु मसीहा, जावदा यीशु मसीहा, जावदा यीशु मसीहा, जावदा यीशु मसीहा, यीशु मसीहा, जावदा यीशु मसीहा, जावदा यीशु मसीहा, जावदा यीशु मसीहा। Hallelujah, 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 hallelujah. सब मिल गाए hallelujah, सब मिल गाए hallelujah, 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 hallelujah. सब मिल गाए hallelujah, जावदा यीशु मसीहा, 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 जावदा यीशु मसीहा। यस लॉर्ड, हम तेरी स्तुति करते हैं लॉर्ड, तू हमारा मसीहा है खुदावन। हम पूरे दिल से हम तुझे मन्नत मांगते हैं खुदावन, तेरी रूह से हम भर जाते हैं खुदावन, तेरी आराधना करते हैं खुदावन, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं परमेश्वर, तेरे नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड, तेरी आराधना करते हैं खुदावन, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। वी वर्शिप यू जीसस इन दिस मॉर्निंग लॉर्ड। धन्यवाद यीशुवा, वी वर्शिप यू लॉर्ड, थैंक यू जीसस। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खुद ही मेरी सूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। क्यों ना ताली बजाएंगे, इस सुबह हम कहेंगे यहोवा मुझे तेरी जरूरत है, बिन तेरे में कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है। कम ऑन चर्च, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी, सब मिलकर बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, हाँ प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खुद ही मेरी सूरत है, यहोवा यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा यहोवा मुझे तेरी जरूरत है। तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुवत, वो परमेश्वर हमारे चेहरे की रौनक है, वो परमेश्वर हमारी कुवत है। तू ऐसे खुदावन की आराधना करे। तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुवत, तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुवत, अजमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत,
हशमती और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत। अरे तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी बहरो रकबे सूरत है। यहोवा यहोवा मुझे तेरी जरूरत है। यहोवा यहोवा मुझे तेरी जरूरत है। तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती। वो परमेश्वर का कलाम अनमोल के समान है। तेरा कलाम ऐसे जैसे हो अनमोल मोती। तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती। जलाल है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति। जलाल है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति। चाहे जमा तू जिंदा खुदा तू, चाहे जमा तू जिंदा खुदा तू, तू ना झूठी मूरत है। यहोवा यहोवा मुझे तेरी जरूरत है। यहोवा मुझे तेरी जरूरत है। आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। उस परमेश्वर ने इस धरती को, इस आसमान को बनाया है। आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। आसमां तूने बनाया, समुंदर की हद गहराई। चरिंद परिंद पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। चरिंद परिंद पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। हर कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई। तू खुद कितना खूबसूरत है। यहोवा यहोवा मुझे तेरी जरूरत है। Come on, church, गाएंगे यहोवा मुझे तेरी जरूरत है। हे बिन तेरे मैं कुछ भी नहीं। सब मिलकर बिन तेरे मैं कुछ भी नहीं। अरे बिन तेरे मैं कुछ भी नहीं। बिन तेरे मैं कुछ भी नहीं। यहोवा यहोवा मुझे तेरी जरूरत है। 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 मुझे तेरी जरूरत है। और चाहिए तेरा जलाल मुझे और चाहिए। और चाहिए और चाहिए तेरा जलाल हमें और चाहिए। और चाहिए तेरा जलाल हमें और चाहिए। कहेंगे और चाहिए तेरा जलाल हमें और चाहिए। अरे और चाहिए रूह का मसा हमें और चाहिए। और चाहिए रूह का मसा हमें और चाहिए। और चाहिए तेरा कलाम तेरा जलाल हमें और चाहिए। और चाहिए तेरा कलाम हमें और चाहिए। मुझे तेरी जरूरत है। मुझे तेरी जरूरत है। मुझे तेरी जरूरत है। मुझे तेरी जरूरत है।
यस खुदावन, हमें आपकी ज़रूरत है लॉर्ड। हर वक्त हर समय हमको आपकी ज़रूरत है खुदावन। तेरी आराधना करते हैं खुदावन, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं लॉर्ड। तेरी हम स्तुति गाते हैं लॉर्ड, तेरी हम महिमा गाते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड। तेरे नाम की हम महिमा करते हैं लॉर्ड, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं परमेश्वर, तेरी आराधना करते हैं लॉर्ड। वी वर्शिप यू जीसस। रमांदे रिया नमांदे सेरिया नमांदो रिया रमांदे। धन्यवाद यीशु, थैंक यू लॉर्ड। वी वर्शिप यू लॉर्ड, तेरी आराधना करते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु, तेरे नाम को हम महिमा देते हैं, तेरे नाम को हम सम्मान देते हैं खुदावन। हर सरहदे पार कर जाएंगे, दीवार तोड़ आगे बढ़ जाएंगे। हर सीमाएं हम मिटा जाएंगे, मुश्किलों से भी हम लड़ जाएंगे। यीशु मसीह जो हमारे हो संग, come on search। यीशु मसीह जो हमारे हो संग, शैतान को भी हरा जाएंगे। ना लौटेंगे वो, ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे। क्यों ना उस परमेश्वर की हम आराधना करेंगे। झुक जाएगा आसमां, टल जाए हर एक तूफान, मिल जाए खोया रास्ता, मिट जाए हर फासला। झुक जाएगा आसमां, टल जाए हर एक तूफान, मिल जाए खोया रास्ता, मिट जाए हर फासला। यीशु मसीह जो हमारे हो संग, परमेश्वर हमारे संग है। यीशु मसीह जो हमारे हो संग, नामुमकिन भी कर गुजर जाएंगे। Come on sing। ना लौटेंगे वो, ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे। ना सरहदे, ना दीवारें, ना सीमाएं हमें रोक पाएंगे। ना सरहदे, ना दीवारें, ना सीमाएं हमें रोक पाएंगे। क्योंकि यीशु मसीह जो हमारे हो संग, यीशु मसीह जो हमारे हो संग, शैतान को भी हरा जाएंगे। ओ ना लौटेंगे, ओ ना लौटेंगे, ना लौटेंगे, ना लौटेंगे। No turning back, no turning back, oh,
no turning back, no turning back, no turning back. यस खुदावन, हम तेरी आराधना करते, धन्यवाद यीशु, हम तेरी आराधना करते हैं खुदावन। थैंक यू जीसस, तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं परमेश्वर, तेरे नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु, तेरी आराधना हो लॉर्ड। धन्यवाद यीशु। प्रेज लॉर्ड चर्च, प्रेज लॉर्ड। मोठ्याने आवाज येऊ शकतो का? प्रेज लॉर्ड। कितने जन तैयार है उस परमेश्वर को उत्तम आराधना देने के लिए? अभी तक तुम उत्तम आराधना देते गए हैं, और भी और अच्छा हमको वो उस परमेश्वर को आराधना देना है। प्रेज लॉर्ड। कितने जन तैयार है उस परमेश्वर को शुक्रिया अदा करने के लिए? उस परमेश्वर ने हमको अच्छा जीवन दिया है, सब कुछ दिया है, तो हमारा क्या कर्तव्य है? उसको शुक्रिया अदा देने के लिए। प्रेज लॉर्ड। एक ही जो है जो हम दे सकते हैं वो मतलब शुक्रिया। प्रेज लॉर्ड। कि नहीं, सुबह हम उस परमेश्वर को शुक्रिया कहेंगे, शुक्रिया अदा देंगे और उस परमेश्वर की हम आराधना करेंगे। तालियों का आवाज। शुक्रिया 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 तेरा शुक्रिया। यस लॉर्ड, थैंक यू जीसस फॉर एवरीथिंग। हम तुझे शुक्रिया अदा करते हैं लॉर्ड। इस सुबह हम तुझे शुक्रिया कहते हैं खुदावन। तू हमारी मंजिल है खुदावन, तू हमारा प्रभु है खुदावन, तू हमारा शरण स्थान है खुदावन, तू हमारा गढ़ है खुदावन, तू हमारी चट्टान है खुदावन। धन्यवाद यीशुआ, तेरी आराधना करते हैं। वी वर्शिप यू लॉर्ड। थैंक यू जीसस। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। क्यों ना से मिलकर गाए, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। क्यों ना ऐसे जिंदा खुदा की हम आराधना करें, वो राजाओं के राजा की, वो प्रभुओं के प्रभु की, जो जिंदा खुदा है। ऐसे खुदा की हम आराधना करें। चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। चांद सूरज, कम ऑन। चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। कम ऑन चर्च, उस जिंदा खुदा की हम आराधना करें। तेरे गम को बढ़ा देंगे, वो तुझे ना शिफा देंगे। तेरे गम को बढ़ा देंगे, वो तुझे ना शिफा देंगे। जो हुए मिट्टी के ढेर, वो किसी
किसी को क्या देंगे। इसलिए डर गैरों के हम नहीं जाते, इसलिए डर गैरों के हम नहीं जाते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। खुशखबरी फैलाएंगे, रूह में बढ़ते जाएंगे ने, फिर इस परमेश्वर की हम खुशखबरी फैलाएंगे। खुशखबरी फैलाएंगे, रूह में बढ़ते जाएंगे। खुशखबरी फैलाएंगे, रूह में बढ़ते जाएंगे। कोई सब इंसानों को पास यीशु के लाएंगे, कोई सब इंसानों को पास यीशु के लाएंगे, पास यीशु के लाएंगे। शैतानों के तूफानों से हम नहीं डरते, शैतानों के तूफानों से हम नहीं डरते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। जब सिताइश होती है, रूह की बारिश होती है। जब सिताइश होती है, रूह की बारिश होती है। यीशु तेरी हुजूरी में रूह की जुम्मश होती है, यीशु तेरी हुजूरी में रूह की जुम्मश होती है, रूह की जुम्मश होती है। तेरे कुव्वत से खाली हम नहीं रहते, तेरी कुव्वत से खाली हम नहीं रहते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। जब तेरी रहमत होती है, नाकाम काम मिल जाते हैं। जब तेरी रहमत होती है, नाकाम काम जाते हैं। यीशु तेरी रहमत से दुआ कबूल हो जाती है। यीशु तेरी रहमत से दुआ कबूल हो जाती है, दुआ कबूल हो जाती है। तेरे मज़बे से खाली हम नहीं जाते, तेरे नज़बे से खाली हम नहीं जाते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। चांद सूरज चांद सूरज की
खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, कहते जाएंगे क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। यस खुदावन, तू सारे जगत का तू जिंदा खुदा है खुदावन, तू हमारा जिंदा खुदा है लॉर्ड। तू काल आज युगान युग सारखा परमेश्वर है। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। हम तेरी आराधना करते हैं खुदावन, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं परमेश्वर, तेरी आराधना करते हैं। धन्यवाद यीशु, तू राजनचा राजा है, तू प्रभूंचा प्रभु आहे। धन्यवाद यीशु। क्यों ना उस राजा की हम आराधना करें, वो जो यहोवा सामर्थ से भरा है, वो जो परमेश्वर समंदर की लहरों से यहोवा है महान, पर्वत की ऊंचाई से ऊंचा यीशु नाम। Come on church, समंदर की लहरों से यहोवा है महान, पर्वत की ऊंचाई से ऊंचा यीशु नाम। युगों से युगों तक की राजा महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसके हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा तालियों का आवाज। हम सब गाए उसका परचम, हम लहराए उसके सामने सर झुकाए, उसके नाम की जय जय गाए। आओ मिलकर हम सब गाए राजा, उसका परचम हम लहराए राजा, उसके सामने सर झुकाए राजा, उसके नाम की जय जय गाए। युगों से युगों तक की राजा महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा सदा राजा।
यस लॉर्ड, तू युगानुयुग राज करणारा परमेश्वर है, तू सदा का राजा है लॉर्ड, तेरी आराधना करते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु। क्यों ना इस समय हम अपने आंखों को बंद कर कर उस खुदा की ओर हम ध्यान लगाएंगे, उसकी महान उपस्थिति हमारे बीच में है। क्यों ना ऐसे खुदावन की हम आराधना करें। जब है तू मेरे अंदर, come on church sing, क्यों मैं डरूं, क्यों मैं डरूं, क्यों मैं डरूं, जब है तू मेरे अंदर। जीवन का झरना जगत की ज्योति, जीवन का झरना जगत की ज्योति, यहूदा का सिया मेरे अंदर, यहूदा का सिया मेरे अंदर, क्यों मैं डरूं, क्यों मैं डरूं, क्यों मैं डरूं, जब तू मेरे अंदर। फिरौन की सेना चाहे मेरे पीछे हो, लाख समंदर चाहे मेरे आगे हो, फिरौन की सेना चाहे मेरे पीछे हो, लाख समंदर चाहे मेरे आगे हो, फिर क्यों मैं डरूं, क्यों मैं डरूं, क्यों मैं डरूं, जब है तू मेरे अंदर। लाल समंदर से रास्ता निकाला, पानियों के बीच में चलाया, श्रापित बनकर शाम से छुड़ाया, मौत को उस क्रूस पर हराया। लाल समंदर से रास्ता निकाला, पानियों के बीच में चलाया, श्रापित बनकर शाम से छुड़ाया, मौत को उस क्रूस पर हराया। विजय हुआ बीमारी के ऊपर, विजय हुआ वो मौत के ऊपर, विजय हुआ श्राप के ऊपर, विजय हुआ शैतान के ऊपर, तो क्यों मैं
जो संसार में है जीवन का झरना जगत की ज्योति जीवन का झरना जगत की ज्योति यहूदा मसीहा मेरे अंदर यहूदा मसीहा मेरे अंदर क्यों मैं रिया रमा से क्यों मैं डरूं क्यों मैं जब तू मेरे अंदर जब तू मेरे अंदर जब तू मेरे अंदर यस खुदावन तू हमारे अंदर है लॉर्ड उस लाल समंदर से तूने रास्ता निकाला है खुदावन उस पानियों के बीच में तूने हमें चलाया है खुदावन उस लाल समुंदर से तूने हमें बाहर निकाला है खुदावन उस शाप से उस बीमारी से उस मौत से उस शैतान के जाल से तूने हमें छुड़ाया है इसीलिए हम तुझे धन्यवाद देते हैं इसलिए हम खुद से कहते हैं क्यों हम डरे क्योंकि तू हमारे साथ है खुदावन We worship you Lord उस बीमारी पर तूने विजय लिया उस शाप पर तूने विजय लिया उस मौत पर तूने विजय लिया उस शैतान पर तूने विजय दिया तू विजय देने वाला परमेश्वर है In your name there is victory Lord तुझ्या नावामध्ये विजय आहे परमेश्वर तू विजय देणारा परमेश्वर आहे Thank you Jesus तेरी आराधना प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो तुला स्तुती करतो तुला उंच करतो प्रभा झालेली स्तुती आराधना तू अद्भुतरित्या आशीर्वादित केली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा तू आमचं होटांचं फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा तुझं स्वर्गाचं सिंहासन सोडून तू आमच्यामध्ये विराजमान झालास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा इथून पुढची वेळ तुझ्या हातात देतो प्रभा आजचा शब्द दिवस आम्ही आशीर्वादित बोलतो प्रभा आम्ही गटावणी तू उंचावास होऊ दे येशूच्या नावामध्ये इथून पुढची वेळ तुझ्या हातात देतो प्रत्येकाचा मनाचा विचाराचा तू ताबा घे येशूच्या नावामध्ये सर्व मान सन्मान गौरव तुला देत ही प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक आमेन कारण आपण जोरात आवाजाने देवाला धन्यवाद देऊया आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर बसूया इथून पुढच्या वेळेसाठी आराधना ताई आहे ती आपल्याला चालवेल सर्व संडे स्कूलचे लेकरं संडे स्कूलला जातील प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड सर्व आहेत का या ठिकाणी आपण देवाची स्तुती करूया देवाला उंच करूया कारण त्याची कृपा त्याची दया आज आपल्या प्रत्येकावरती नवीन झालेली आहे आणि म्हणून आज आपण प्रत्येक जण त्याच्या सानिध्यामध्ये एकत्र आलेलो आहोत तर आपल्या आठवड्याच्या काही सूचना आहेत मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना सायंकाळी ठीक 4 वाजता याच ठिकाणी होईल तर ज्यांना कोणाला वेळ असेल तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकता त्याचप्रमाणे बुधवारची उपास प्रार्थना देखील सायंकाळी ठीक 4 वाजता याच ठिकाणी होईल तर उपास प्रार्थनेला देखील ज्यांना कोणाला वेळ असेल तुम्हा प्रत्येकाला नम्र विनंती आहे की तुम्ही प्रार्थनेमध्ये एकत्र या कारण देवाचं वचन सांगतं मंडळीशी प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते म्हणून आपण मंडळी या नात्याने आपण या जगाच्या तारणासाठी प्रार्थना करणार आहोत तर आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊयात जर तुम्हाला वेळ असेल तर त्याचप्रमाणे शुक्रवारी आपली सुवार्ता प्रसार होते तर सुवार्ता प्रसारला देखील तुम्ही येऊ शकता आणि निश्चित देवबाप तुम्हाला आशीर्वादित करणार आहे त्याचप्रमाणे शनिवारची आरोग्य सभा सायंकाळी ठीक 7:30 वाजता याच ठिकाणी होईल आणि रविवारचं चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता याच ठिकाणी होईल प्रेज द लॉर्ड सूचना समजल्या का सगळ्यांना प्रेज द लॉर्ड तर ज्यांच्या कोणाकडे तुमचे मोबाईल फोन असतील तुम्हा प्रत्येकाला नम्र विनंती आहे की तुम्ही तुमचे मोबाईल फोन सायलेंट किंवा स्विच ऑफ करा
म्हणजे आपल्याला देवाच्या वचनामध्ये डिस्टर्ब होणार नाही. आपण देवाच्या वचनाचा, देवाच्या सेवकाचा सन्मान करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची. तर देवाचे सेवक पुढे येत असताना आपण जोरदार टाळ्या वाजून देवाच्या सेवकाचं स्वागत करूया. हालेलुया. जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी. हालेलुया. एकदम जोरात. हालेलुया. जोरदार. जितकं जोरात तुम्हाला देवाचा गौरव करता येईल तितकं करा. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसूया जागेवर. आमेन 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 आमेन. हालेलुया. ग्लोरी टू जीसस. काल सुंदर देवाच्या वचनाने आम्हाला आशीर्वादित केलं. काल येशूच्या नावाचं महत्त्व त्याने आम्हाला दाखवून दिलं. आणि इब्री 13 अध्याय 8 वचन सांगतं की येशू ख्रिस्त काल आणि आज युगनयुग. हालेलुया. ज्याने काल चमत्कार केले, ज्याने काल त्या कुबड्या स्त्रीला बरं केलं, तो आज देखील बरं करण्यासाठी समर्थ आहे. ज्याने काल आजाराला उठवलं, तो आज देखील आजाराला उठवण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. ज्यांनी त्या विधवेच्या मुलाला जिवंत केलं, तो आज देखील तेच करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. आणि म्हणून आमचा देव समर्थ आहे. हालेलुया. बायबल सांगतं की देव जर आमच्या पक्षाचा आहे तर मनुष्य मात्र आमचं काय करणार? आम्ही कोणाची भीती बाळगू? हालेलुया. बायबल सांगतं की देवाने आम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. प्रियानो, मनुष्य कधी कधी लोकांना घाबरत नाही, डेअरिंग करतो, मारामारीची डेअरिंग करतो. हालेलुया. पण मनुष्य घाबरतो होतो ज्या वेळेस त्याच्यावर काहीतरी बित्तं, आजारी पडायला लागतो, काहीतरी चिंताग्रस्त होते, त्यावेळेस तो घाबरायला सुरू होतो. आणि त्यावेळेस प्रियांनो आम्हाला देवाच्या सामर्थ्याची गरज असते. हालेलुया. आणि देवाचं सामर्थ्य आम्हाला प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढतं प्रियांनो. हालेलुया. देवाची इच्छा आहे की मी दिलेले वचन, त्या वचनावर आम्ही आणि तुम्ही अवलंबून राहावं. हालेलुया. डिपेंड राहावं. हालेलुया. आमचा आधारस्तंभ तो आहे. हालेलुया. बायबल सांगतं की धार्मिक ढासळे तो आधारस्तंभ कुठं जाईल? हालेलुया. आणि म्हणून धार्मिकता आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि जो धार्मिक आहे तो आशीर्वादित आहे. जो धार्मिक आहे तो मृत्यूला चुकवणारा आहे. आमेन. प्रियानो, आज एका महत्त्वाच्या वचनाकडे आपण जाऊया. आणि ते वचन तुमच्या परिचराचं आहे. ते वचन तुम्हाला आज समज देणार आहे की आज आमच्या अंतकणामध्ये आम्ही काय ठेवणं गरजेचं आहे. निश्चित तुम्हाला माहिती आहे की देवाचं वचन ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि आज त्या वचनावर थोडंसं आपण मनन करणार आहोत. आणि आज देव या वचनाने तुम्हाला नीतिशिक्षण आणि बोध आणि सुधारणूक करणार आहे. नीतिवचन याचा 4 अध्याय आणि 20 ते 23 वचन आपण याकडे बारकाने लक्ष देऊ. नीतिवचन याचा 4 अध्याय आणि 20 ते 23 वचनाकडे आपण बारकाने लक्ष देऊया. ऐका. नीतिवचन. माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव. माझ्या वचनांकडे लक्ष लाव. हालेलुया. माझ्या सांगण्याकडे कान दे. मी जे सांगतो त्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ जाऊच देऊ नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी 3 गोष्टी नीतिवचन सांगते. माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट की ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊच नको देऊ. हालेलुया. मनुष्य कधी घाबरतो कारण एखादी परिस्थिती त्याच्या डोळ्यासमोर दिसती, तो घाबरतो. प्रियानो, कदाचित आवाजाला कधी घाबरणार नाही. आपण अरे काय झालं, काय आवाज आला, आपण होतो. पण ज्या डोळ्यासमोर कुठला अपघात घडतो, कुठली गोष्ट घडते, त्यावेळेस आम्हाला भीती बसते. प्रियानो, त्यावेळेस आम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस आम्हाला चिंताग्रस्त व्हायला सुरुवात होते. म्हणून देव काय म्हणतो की माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव. दुसरी गोष्ट माझ्या सांगण्यांकडे पण लक्ष लाव. वचन आणि सांगणं. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट ती तुझ्या डोळ्यापासून दूर होऊच नको देऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या 3 गोष्टी देव तुम्हाला आणि मला शिकवत आहे. पहिली गोष्ट वचनांकडे लक्ष लाव. दुसरी गोष्ट माझ्या सांगण्यांकडे कान लाव. हालेलुया. लक्ष लाव म्हणजे
कान नाही लावत. लक्ष लाव म्हणजे माझा मेंदू तिकडे लावायचा आहे, माझे विचार तर ठेवायचे आहेत. लक्ष लावणं याला म्हणतात. आणि मग सांगण्यांकडे बोललं तर मला कान लावायला लागतो. हॅलो, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस माझ्या वचनांकडे लक्ष लाव म्हणजे काय? आम्ही जरी इथं बसलो आहे तर आमचे विचार भटकत आहे, याचा अर्थ माझं लक्ष नाहीये. हालेलुया. मी जे आवाज तुम्हाला देत आहे त्या आवाजाकडे तुमचं कान आहे, ते ऐकत आहे. पण प्रॉब्लेम काय आहे? माझं लक्ष नाहीये. आणि ज्यावेळेस मी लक्ष लावतो आणि मग समोरचा व्यक्ती जे सांगतो त्याकडे मी कान पण लावतो प्रियानो. हालेलुया. आणि ज्यावेळेस मी कान लावतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली माझे डोळे ते वचनाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. हालेलुया. तुम्ही ऐकतात का प्रियानो? की जण देवाचं वचन ऐकताय? हालेलुया. तुम्ही का समस्येत पडताय प्रियानो? का चिंतात पडता? का तुम्ही ट्रॅक बदलताय? कारण 3 गोष्टी आमच्या जीवनात येणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, देवाचं वचन सांगतं माझ्या वचनांकडे लक्ष लाव. हालेलुया. मग सांगण्यांकडे कान दे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, तुझ्या डोळ्यासमोरून ती जाऊ देऊ नको. हालेलुया. म्हणा लक्ष लावणे. जे सांगितलं आहे, जे आवाज येत आहे ते ऐकणं. आणि डोळ्यासमोर, म्हणा डोळ्यासमोर देवाचं वचन ठेवणं. हालेलुया. या 3 गोष्टी जर तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूत आहे, तुमच्या लक्षात आहे आणि सांगण्यांकडे तुम्ही कान देताय, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्यासारखा या जगात कोणी आशीर्वादित व्यक्ती नाही आहे. कोणीच नाहीये. कारण हा ज्ञानी व्यक्ती म्हणतोय, हालेलुया, हा ज्ञानी व्यक्ती म्हणतोय की जो कोणी वचनाकडे लक्ष लावतो आणि तिकडच नाही तर सांगण्यांकडे कान लावतो, तिथंच नाही तर आपल्या डोळ्यापर्यंत जाऊ देत नाही, याचा अर्थ तो कुठल्याही परिस्थितीला घाबरणार नाही, कुठल्याही चिंतेला घाबरणार नाहीये. कारण 3 गोष्टी त्याला महत्वाच्या मिळालेल्या आहे. एक तर लक्ष, एक तर सांगणं, आणि तिसरी गोष्ट डोळ्यापुढून जाऊ द्यायचं नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष लावणं म्हणजे कळालं का? आपला मेंदू तिथं लावणं आहे. हालेलुया. आता कदाचित तुम्ही काही लोक इथं बसलेत, पण इथून तुमच्या घरात काय चाललंय, नवरा काय करतोय, बायको काय करते, हर कामावरचं काय आहे, म्हणजे लक्ष नाही आहे. हालेलुया. ज्यावेळेस मी लक्ष लावतो तेव्हा जो कोणी सांगतो त्याच्या सांगण्यांकडे मी कान लावतो. हालेलुया. पुढे वाचा, ऐका. हा, ती आपल्या अंतकरणात ठेव. हा, मग ती आपल्या अंतकरणात येते प्रियानो. हालेलुया. तुम्ही दर रविवारी, दर शनिवारी वचन ऐकताय, पण लक्ष कसं देताय तुम्ही? तुम्ही लक्ष देऊन ऐकताय का? हालेलुया. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकतोय? हालेलुया. का एक रूढी परंपरा मला मिळालेली आहे की मी दर रविवारी चर्चला येणार, मला देव आशीर्वादित करणार नाही. तसं मुळीच नाहीये. लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. तुम्हाला लक्ष देणं, सांगण्यांकडे कान देणं, कान दिल्यानंतर डोळे लावणे, या 3 प्रक्रिया आमच्या जीवनामध्ये सातत्याने चालल्या तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये, तुम्ही तुमच्या एज्युकेशनमध्ये, तुम्ही तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. हॅलो. तुम्हाला सक्सेस होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. म्हणून यहोशुआ 1:8 काय सांगतं? पाठ आहे का वचन? यहोशुआ 1:8. हा, मोठ्याने. हा, काय? नाही, अजून काय? बघा, आता बघा, नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव तुझ्या मुखात असू दे, त्यात जे काय लिहिलेलं आहे ते काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझा मार्ग. हालेलुया. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय की ते नुसतं लक्ष लावू देऊ नको, नुसतं सांगण्यांकडे कान नको लावू, नुसतं डोळ्या पुढे आता ठेवू नको. चौथी महत्वाची गोष्ट आहे, ते अंतःकरणात ठेव. कीप इट युअर माइंड. हालेलुया.
आता मी लक्ष लावलंय, मी सांगण्याकडे कान लावलेलं आहे, माझे डोळे पण लावलेले आहे. फक्त तेवढ्यावरच माझं जीवन नाहीये. तर आता मला जे मी ऐकलंय ते माझ्या अंतकरणात ठेवायचं आहे. हालेलुया. मला देवाचं वचन माझ्या अंतकरणात ठेवायचं आहे. तिमोथेला म्हणतो आपली ठेव सांभाळ. काय ती ठेव आहे? देवाचं वचन आहे प्रियानो. हालेलुया. तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जा. हालेलुया. जगातील त्रास विसरून जा, जगाची तुमचा अपमान विसरून जा, जगाचे तुमचे क्लेश विसरून जा, सर्व विसरून जा. कारण हे काय आमच्या हिताचं नाही. पण एक लक्षात ठेव, तुझ्या हिताचं एकच आहे, ते देवाचं वचन, देवाचं वचन, देवाचं वचन आणि देवाचं वचन. हालेलुया. आता अंतकरणात ठेवल्यानंतर ते काय करतं? काय करतं अंतकरणात ठेवल्यानंतर? कारण ती ज्यांना लाभतात, जी त्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात. अरे बाप रे, काय देतात? ती जीवन देतात. प्रियानो, देवाचं वचन आम्हाला जीवन देत आहे. पण मी काय प्रक्रिया केली? आधी लक्ष दिलेलं आहे. काय प्रक्रिया केली? माझा कान मी लावलाय सांगण्याकडं. काय केलंय? माझे डोळे पण लावले. आणि मग चौथी महत्वाची गोष्ट, ते नुसतं मी तेवढं तिथपर्यंत नाही थांबलोय, तर मी त्याचं वचन माझ्या अंतकरणात घेतलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी अंतकरणात देवाचं वचन घेतो त्यावेळेस मला ती जीवन देतात. देवाचं वचन जीवन देणार आहे. हालेलुया. मला येशूचं वचन जीवन देणार आहे. हालेलुया. सैतानाने आम्हाला त्या परिस्थितीकडे लक्ष लावायला लावलं. बघ तुझी परिस्थिती काय, बघ तुझा नवरा कसा वागतोय, बघ तुझ्या घरची परिस्थिती काय, बघ तुझं फायनान्स स्ट्रगल काय, बघ ही चिंता काय, बघ ती चिंता काय. हालेलुया. सैतानाने आम्हाला घोरपून टाकलेलं आहे. आज ते आम्हाला रिजेक्ट करायचं आहे. आता मला आजच्या वचनाप्रमाणे मला लक्ष द्यायचं आहे, मला सांगण्याकडे कान द्यायचं आहे, माझ्या डोळ्यापुढे ठेवायचं आहे. आणि एवढंच नाही तर देवाचं वचन माझ्या अंतकरणात ठेवायचं आहे. हालेलुया. बाजूची आता मी सर्व विसरून जातो. बोला ना, माझ्याकडे काय बघताय? बाजू आता जे पाळकाने मला त्रास दिलाय ते मी विसरून जातो. सगळं माझ्याकडेच येतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी बाजूच्या व्यक्तीला संदेश द्या. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत जे माझ्या विरोधात झालेलं आहे, जे माझ्या मनाला लागलं आहे आणि मी दुःखी झालो आहे, काय झालं आहे ते आज मी विसरून जातो. आमेन, आमेन, आमेन. मग 2026 तुमच्या अंतकरणात फक्त देवाचं वचन, 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 देवाचं वचन. हा. Hallelujah. Praise the Lord. What a presence to hear in the name of Jesus. Hallelujah. Amen. Praise the Lord. कोणी म्हटलं तुझ्या अंतकरणात काय? देवाचं वचन आहे. हालेलुया. देवाचं वचन नीती शिक्षण, बोध आणि सुधारणूक करता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढं मला जीवन देते आणि त्यांच्या संबंध देहाला टॉप टू बॉटम आरोग्य देतात. हालेलुया. काय केलं? किती स्टेप आहेत सांगा बरं. पहिली स्टेप काय? हो, व्हेरी गुड. सेकंड, थर्ड वन, चौथी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग बाकी काय? पाचवं काय? आणि 6वं. अरे बस, मला डॉक्टरची गरजच नाहीये. हालेलुया. हालेलुया. पहिलं चला हे प्रॅक्टिकली. पहिलं काय?
गुड वन. सेकंड, थर्ड, हालेलुया. फोर्थ, 5, 6, हालेलुया. हालेलुया. मी तुझ्या वचनात राहणार रे, मी तुझ्या घरात राहणार रे. आमेन. आमच्या सबंध देहाला आरोग्य देतं प्रिया. हालेलुया. जर एखादा त्रास सुरू झालाय तर तुम्हाला काय करायचंय? देवाचं वचन म्हणजे अंतःकरणात आहे. हालेलुया. मला देवाचं वचन जे जगाला जीवन देत, ते वचन माझ्यामध्ये आहे. हालेलुया. आणि ते वचन जर माझ्यामध्ये आहे तर मी खाली राहू शकत नाही, तर मी वर राहणार आहे. वचन कधीच खाली ठेवत नाही. वचन आम्हाला नेहमी ठॉप 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 आणि ठॉप घेऊन जात. हालेलुया. हो, किती ना शिवायच होत आहे प्रिया. हालेलुया. हो हो रा बा बा बाबा. 119:11. 119:11. स्तोत्र संहिता 119:11. हालेलुया. आमेन. हालेलुया. बाजूच्या व्यक्तीला संदेश द्या. देवाचं वचन आपल्या अंतःकरणात ठेव. हालेलुया. सासूने दिलेला त्रास काढून टाक. अरे बोला. सुनेने दिलेला त्रास काढून टाक. त्याने आपल्याला आजार येतो. पण देवाच्या वचनाने माझा आजार बरा होतो. हो 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 हो. अजून महत्वाचं, याने दुःख दिलं, त्याने दुःख दिलं. म्हणा याने दुःख, असं करा आत्माने. याने दुःख दिलं, याने दुःख दिलं, याने त्रास दिला, पुढच्याने त्रास दिला. काढून टाक. काढून टाक. हालेलुया. हालेलुया. म्हणा काढून टाक. ही अशी बोलली, ती तशी बोलली, काढून टाक. आणि हे सर्व काढल्यानंतर तुम्ही प्रीतीने भरले जाता. आणि जिथं प्रीती आहे तिथं देव आहे. जिथं देव आहे तिथं आशीर्वाद आहे. जिथं आशीर्वाद आहे तिथं तुमचे सर्व मार्ग मोकळे होणार आहे. मोकळे होणार आहे. मोकळे होणार आहे. मोकळे होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या अंतःकरणात जर वचन आहे, तुमच्या शेजारी कोणी आजारी आहे, त्याच्या फक्त पाठीवर हात ठेवा, बरा झाला. तुमच्यामुळं नाही, तुमच्या अंतःकरणात वचन आहे त्याच्यामुळं. कारण ते जगाला जीवन देत. हालेलुया. आणि जीवन देणारं वचन तुमच्या अंतःकरणात आहे, तुमच्या हृदयात आहे. हालेलुया. हो. 119:11. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. आता मला अब्शलोन माहिती कोण आहे? हुज अब्शलोन? दाविदाचा मुलगा. हालेलुया. त्यांनी बगावत केली, एकटाच राजा झाला. हालेलुया. ज्याच्यावर अभिषेक नाही ना, तो कधी राजा होत नाही. हालेलुया. आणि आता तोच प्रॉब्लेम चाललाय. हालेलुया. ज्याच्यावर अभिषेक नाही तो कधी राजा होत नाही. पण ज्याच्यावर अभिषेक आहे तोच राजा होतो. ज्याला प्रभूने वचन दिलंय तोच राजा होतो. तुम्हाला वचन दिलंय, तुम्ही याजकीय राज्य. मला मी राजकीय याजकगण आहे. तुम्ही राजे आहात. हालेलुया. हालेलुया. आणि राजे फक्त पैसा असला म्हणून राजे नाही होत रे. पैसा नसला तरी ते राजासारखे जीवन जगता प्रियाला. हालेलुया. राजासारखं कुठेही जाईल तर माझा राजा माझ्या बरोबर आहे. हालेलुया.
बायबल असं सांगतं की दाविदाला मी निवडलेला आहे, तो माझ्या मनासारखा आहे. हालेलुया. आणि या 4 गोष्टीला जर मी आज फॉलो केलं, तर मी लक्ष देऊन मी सांगण्याकडे कान दिल्यानंतर डोळ्यापुढे ठेवलं नंतर मी माझ्या अंतःकरणात ठेवलं, तर आज माझ्यासारखा आशीर्वादित व्यक्ती कोणीच राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणा, माझ्याकडे जे वचन आहे ते जगाला जीवन देणारं आहे. हालेलुया. तुम्ही एखाद्या निराश पर्सनकडे गेला, एखादा आजारी पर्सन, की तुमच्याद्वारे त्याची निराशा निघून गेली पाहिजे, तुमच्याद्वारे त्याचा आजार निघून गेला. कारण तुमच्या अंतःकरणात काय साधं सुद्धा वचन नाहीये, तुमच्या अंतःकरणात धारेदार वचन आहे. ते वचन कार्य करणार आहे, ते वचन आरोग्य देणार आहे, ते वचन समृद्धी देणार आहे, ते वचन आमच्या जीवनात कलाटणी करणारा वचन आहे. हालेलुया. ओ रामा मा मा मा. Praise the Lord. Hallelujah. लूक सुवर्तमान 8वा अध्याय 11वा अध्याय 8वा अध्याय 11 वचनापासून काही पुढं ऐका. लूक सुवर्तमान 8वा अध्याय आणि 11 पासून काही वचन. हा दाखला असा आहे, हा. बी हे देवाचे वचन आहे. पुढं वाटेवर असलेले हे आहेत की पुढं ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये. आता लक्षपूर्वक ऐका, थोडंसं आम्हाला आता या ठिकाणी प्रिकॉशनची गरज आहे. ज्यावेळेस कोरोना काळ सुरू झाला तर तुम्ही प्रिकॉशन घेतलं. सॅनिटायझरने सॅनिटायझरने हात धुतले. तुमच्या डोळ्याला नाही, कुठं नाकाला मास्क लावलं. आता पुढचा रोग येईल तो डोळ्यातून येईल, मग डोळ्याला मास्क लावतो. दिस इज द फॅक्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पण आपल्या ज्यावेळेस तो रोग येणार होता त्यावेळेस आपल्या देवाने आपल्याला वचन दिलं होतं. 91 स्तोत्र. प्रभू म्हटलं, महेश मी तुला वचन देतोय, तुला या आजाराला घाबरण्याची गरज नाही. मग तुम्ही घाबरत बसणार का? 4 गोष्टी जर तुमच्यामध्ये, तर तुम्ही कधीच घाबरणार नाही. म्हणून मृत्यू छायेच्या दरी तुम्ही असेल तो तरी कुठल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तो माझ्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. अरे विश्वासी लोग, तुम कौन हो? तो हम मृत्यू से क्या भिड़ने वाले लोग आहो, मृत्यूवर चालणारे लोक आहोत. हालेलुया. हालेलुया. लोक मृत्यूला पळून जाणारे, पण विश्वासणारे तुम्ही मृत्यूला पळून जाणार नाही, पाठ दाखवणार नाही. कारण मृत्यूवर विजय मिळणारा, मृत्यूवर जय मिळणारा तो येशू तुमचा प्रभू आहे. तो येशू तुमचा प्रभू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अरे मरणा तुझी नांगी कोठे, अरे मरणा तुझा विजय खोटे. हालेलुया. किती जण आशीर्वाद होत आहे प्रियाना. हालेलुया. देव चांगला आहे. ऐका. वाटेवर पडलेलं, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये, व त्यांना तारण प्राप्ती होऊ नये, त्यांना या वचनाने आशीर्वाद मिळू नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. बस. काय काढतो तो? आता जे तुम्हाला वचन मिळालंय ना, ते काढण्याचा प्रयत्न करतो. बी केअरफुल. हालेलुया. तो तुमचा पैसा चोरणार नाहीये, तुमचं काही चोरणार नाहीये. त्याला माहिती, जर यांना वचन मिळालं तर मला यांना आजारी पाडता येणार नाही, मला यांना निराश करता येणार नाही. हालेलुया. मी यांना पैसा दिला तर हे मॉलमध्ये जाऊन आईश करतील, पैसा राहू दे यांच्याकडं. खरं सत्य आहे. मला यांना बिझी करायचंय जगामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंडळी लक्षात ठेवू, असं ठेवा लक्षात की जर तुम्हाला वचन मिळतंय तर तुमची महत्वाची गोष्ट जी काय आहे ती चोरीला जाऊ द्या, पण एक महत्वाचं आहे, जे जगाला जीवन देतं ते नेहमी कधी चोरीला जाऊ देऊ नका. ते म्हणजे देवाचं वचन आहे.
हालेलुया. दर रविवारी त्याची ड्युटी आहे सैतानाची. हालेलुया. वचन चोरण्याची. हालेलुया. हालेलुया. म्हणा मी वाटेवर नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना मी वाटेवर नाहीये, पण मी वाट लावणार आहे. कुणाची? म्हणा मी वाट लावणार आहे. कुणाची? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा आजचं वचन माझ्या अंतःकरणात आहे. हालेलुया. म्हणून दावीद का म्हणतो, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या अंतःकरणात मी जपून ठेवलेलं आहे. जपून ठेवलेलं आहे. जाऊ दे माझे घोडे, जाऊ दे रथ, जाऊ दे सोनं, जाऊ दे घर, जाऊ दे, पण वचन मी जाऊ देणार नाही, कारण वचन जगाला जीवन देते. हालेलुया. 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 क्यों निराश होते? क्योंकि वचन गायब हो गया. क्यों दुखी होते हो? क्योंकि वचन गायब हो गया. पण जिसके पास वचन है वो दुःखात पण आनंद करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा आजपासून मी रडणार नाही. मोठ्याने म्हणा, आजपासून मी रडणार नाहीये. हालेलुया. म्हणा मी येशू म्हटल्या खडकावर उभा आहे. उभा आहे. हा पुढं पुढं पुढं. खडकाळीवर असलेले हे आहेत, खडकाळीवर असलेले हे आहे, ते ऐकतात, ते ऐकतात, तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात. हा आता तुम्ही आनंदाने घर करताय. हा तुम्ही आनंदाने घेताय. काय वचन आहे, काय वचन आहे. पण ऐका, पुढं ऐका. हा पण त्यांना मूळ नसते. अरे रे 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 मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात. काही वेळपर्यंत 1 रविवार 2 रविवार 3 रविवार विश्वास ठेवतात. पण परीक्षेच्या वेळी माघार घेतात. परीक्षा देवाने असं कसं केलं आमच्या जीवनामध्ये, है ना म्हणतो ना आपण. कोणी कोणी म्हटलं सांगा बरं. हालेलुया. मला एक कळतं की सर्व फेल होईल, सर्व फेल होईल, पण देवाचं वचन कधीच फेल होणार नाही. हालेलुया. नेव्हर फेल. देव दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. समर्थ आहे. म्हणून आकाश पृथ्वी नाहीशी होईल, पण देवाने दिलेलं वचन कधीच नाहीसं होईल. आणि ज्याला हे कळालं, मग जरी परीक्षा आली, त्या परीक्षेत म्हणाल, परीक्षा तू माझं काहीच करू शकत नाहीये, कारण परीक्षेत विजय देणारा आमच्या मध्ये आहे. तो शब्द आहे आणि तो माझ्यामध्ये आहे. आणि जो माझ्यामध्ये आहे, तर मी 30 पट नाही तर 60 पट नाही तर 100% फर्स्ट क्लास मध्ये मी पास होणार आहे. मी पास होणार आहे. मी पास होणार आहे. किती जण ऐकतात ते देवाचं वचन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझी आजी नेहमी आम्हाला एक गाणं, मी न करावे विरुद्ध तुझी या पातक माझ्या मनात माझ्या काय वचन जपून ठेवले. हालेलुया. काय जपायचे तेच कळत नाही. वचन जपा रे. आणि जो वचन जपतो तो सर्व काही सिद्धीस नेतो. हालेलुया. तुझ्याकडे वचन आहे तर तुझे कार्य सिद्धीस जातील. तुझ्याकडे प्रार्थना आहे म्हणून नाही. हालेलुया. तू चर्चला येतो म्हणून नाही, तू सेवा करतो म्हणून नाही, तू वचन जपून ठेवतो म्हणून सक्सेस 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 आणि सक्सेस. कीप द वर्ड ऑफ गॉड इन युअर हार्ट. डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत आरोग्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा वाचा. परीक्षेत पडल्यावर नापास होतो.
काटेरी झाडांमध्ये पडलेले हा हे आहेत की हा ते ऐकतात ते ऐकतात आणि आणि संसाराच्या चिंता आ? इथं जरा घोडं आडते बर का. इथं घोडं नाही, खेचर आहे, खेचर. खेचर. हालेलुया. सांगा म्हणा, इथं खेचर आडते. कारण घोडा वेगवान पळणार आहे बाबा. हालेलुया. सगळे संसाराची चिंता, मुलाची चिंता, मुलीची चिंता, तुमच्या यजमानाची चिंता, हालेलुया. बाजूला तुला वचन दिलंय ना, म्हणा तुला वचन दिलंय ना, तुझ्या अंतःकरणात आहे ना, तर मला भीती नाहीये. ते वचन तुझं संरक्षण करेल. मी नाही, माझी काळजी नाही. मी तुला फक्त जेवण घालू शकतं, मी तुला डाळ भात करून देऊ शकतो, मी तुला भाकरी थापून देऊ शकतो, तेवढंच करू शकतो, खायला देऊ शकतो, पण मी तुझं संरक्षण करू शकत नाहीये. संरक्षण करणारा फक्त एकच आहे, देवाचं वचन, देवाचं वचन, देवाचं वचन, देवाचं वचन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आम्ही एकमेकाची सेवा करणारे हो. हालेलुया. आम्ही त्यांना काही जीवन देणार नाहीये, पण तुला सार्वकालिक जीवन देणारं वचन तर आहे ना. माझ्यापेक्षा त्या वचनाकडे लक्ष लाव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा, आजपासून मी आजारी पडणार नाही. हालेलुया. हा, पुढं. धन व विषय सुख. धन पाहिजे त्यांना, धन. कसं तरी मला धन पाहिजे. जिथं तुझं धन, मोठ्याने म्हणा, मी म्हणणार, जिथं तुझं धन. आमचं मन कुठे लागलं पाहिजे? कुठे लागलं पाहिजे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा, माझं मन माझ्या देवाच्या वचनाकडं लागलं गेलं पाहिजे. हालेलुया. कोण कोण म्हणतं ना जगात आज पैसा आहे, आज पैसा आहे, कल पैसा नहीं है. प्रेज द लॉर्ड. आज पैसा आहे, कल नाही आहे. आणि ते तसंच आहे. आज मला पगार आला, आल्या 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 जाऊ नका. कुठं जातो? वाण्याचं द्यायचंय, किराणा मालाचं द्यायचंय, कुरकुरीचं बिल झालेला आहे तो द्यायचा आहे. म्हणजे पैसा येतो आणि जातो, पण देवाचं वचन माझ्यामध्ये सतत राहतं, सतत राहतं, सतत राहतं, आणि ते माझ्या देहाला आरोग्य देतात. आमेन. म्हणून आम्ही जे येणार आहे, जे येऊन जातं त्याकडे लक्ष द्यायचं नाहीये, जे माझ्यामध्ये राहतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आमेन. हा, वाचा. यात आयुष्यक्रमण करत असतात. हा, कधी येईल रे. माझ्या शेजाऱ्याचं लय चांगलं झालं, त्यांनी माझ्यापेक्षा 3 बदले वाढवली. त्याच्याकडे गाडी आली, माझ्याकडे गाडी आली नाहीये. त्याचं घर बांधून झालंय, माझं बांधून झालं नाही. याकडे लक्ष देऊ नका. हालेलुया. त्याकडे लक्ष द्याल तर तुमचं नुकसान आहे, पण देवाकडे लक्ष द्याल, देवाच्या वचनाकडे लक्ष द्याल, कान द्याल, ध्यान द्याल, अंतःकरण वचन साठवाल, तर तुमचं त्याच्यापेक्षा चांगलं होईल. फक्त लक्ष देऊ नका आणि मोहात पडू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा, विषय सुख, धन याच्याकडे आजपासून मी लक्ष देणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडं 52 काशी सोन्यापेक्षा 7 वेळा त्याला अग्नीतून बाहेर काढलेलं एक पवित्र वचन आहे, ते तुम्हाला दिलेलं आहे.
त्या सोन्यापेक्षा, त्या हिऱ्या मानकापेक्षा ते खाक होणार आहे. पण तुमच्या आतमध्ये जे वचन आहे ते सार्वकालिक राहणार आहे. ते तुम्हाला समृद्ध देणार आहे, तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, आणि ते म्हणजे देवाचं वचन. आमेन. हालेलुया. तुमच्या कबुलीने सर्व नाही म्हणा, आजपासून मी आजारी पडणार नाही. आजपासून मी कुठल्या, आणि म्हणा कुठल्या कर्जात पडणार नाही. कारण ते वचन तुम्हाला समृद्ध करणार आहे. ते वचन तुम्हाला टॉपला घेऊन जाणार आहे. ते वचन साध्या सुध्या देवाचं नाहीये. ते वचन न दिसणाऱ्या देवाचा, अलौकिक सुपरनॅचरल गॉडचा आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. ख्रिस्त आहे. ख्रिस्त आहे. हालेलुया. ओ रा पा 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 शाखेरीना. हा पुढं. त्यांची वाढ खुंटते. अरे वा, तुमची वाढ व्हायला पाहिजे का खुंटली पाहिजे? हॅलो, म्हणा माझी वाढ व्हायला पाहिजे. हालेलुया. आणि ती वाढ कशी होते? हालेलुया. तुम्हाला कवटाळून ठेवायचं, फक्त देवाचं वचन कवटाळून ठेवा. काय लोक रात्रंदिवस असं ठेवलं, अरे वाच ते वाच. पास्टरनी सांगितलं असं ठेव म्हणून. हा, मग ते वचन काय करेल? जे कवर आहे ते फक्त तुम्हाला कव्हर करेल, कार्य करणार नाही. हालेलुया. वाचता येत नाही ना, तर एक एक वेळेवर आपलं डोळे आपल्या डोळ्यापुढं राहू दे. मला वाचता येत नाही, 27 वाद्य अनुवाद, मग एक एक. अरे वाचता येत नाही, नाही येत, माझ्या पण डोळ्यासमोर सोडतो ना मी, आणि त्याद्वारे मला वाचायला येईल. हालेलुया. ते वचन म्हणलं, अरे हा वाचायला येत नाही तरी डोळ्यांनी पाहतोय. आता ज्या मुखामध्ये मला वचन वाचण्यासाठी सामर्थ्य दिलं पाहिजे, आणि ते सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते सामर्थ्य आमचा देव परमेश्वर आहे, आणि तो वाचायला आम्हाला सामर्थ्य देईल. करा असे येडेचाळे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये तुम्ही पाहिलं ना की काय लोक त्या टी व्हीमध्ये एक एक ॲक्शन करत असतात, जीव घेण्याची ॲक्शन करत असतात. कोणीतरी त्या तारीवर चालतं, काहीतरी येडेचाळे करतात नाही का, जीव घेणं. तर आमचं हे सोपं आहे ना, फक्त डोळ्यासमोरच वचन घालवायचं. कदाचित तुम्हाला तुमच्या डोळ्याची अंधेरी जाईल, तुमच्या डोळ्यातला मोतीबिंदू जाईल. वय झालं ना 60, मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं. बायबल सांगतं, मोशे त्याची प्रकृती खालवली नाही, त्याची नजर. वचन घेऊन करा, तुमचं मोतीबिंदूचं ऑपरेशन पण होणार नाही. आता ज्यांचं झालंय त्यांचं देव सोडून दुसरं होऊ नये म्हणून प्रार्थना करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही भारी लेन्स बसवली, 80,000ची. उससे भारी आहे ना वचन. मी माझ्या देवाला सांगतो, मला कुठलंच ऑपरेशन करायचं नाही प्रभू. मग प्रभू म्हटलं, मग का मला कुठलंच ऑपरेशन नाही करायचं? मग प्रभू म्हटलं, मग तुला एक काम करावलं, माझं वचन तुझ्या अंतःकरणात नेहमी ठेव, मग तुझं कुठलंच ऑपरेशन होणार नाही. हालेलुया. तुझं कुठलंच ऑपरेशन होणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवस, कदाचित पुढचा रविवार, क्राइस्ट इन मी, याच्यावर मी तुम्हाला शिकवणार आहे. देवाचा आत्मा बेस्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो वेळ येईल, पण खूप भारी वचन आहे, कोणी मिस करू नका. हालेलुया. ख्रिस्त माझ्यामध्ये, तर मला काय काय बेनिफिट आहे, आणि त्याद्वारे तुमचे खूप प्रश्न सुटले जातील. आजच्या वचनाने पण सुटले जातील. ऐका. हा. व ते पक्व फळ देत नाहीत. ते पक्क फळ देत नाही. पुढं, चांगल्या मातीत पडलेले. म्हणा मी चांगली माती आहे. म्हणा चांगली माती मी आहे.
बाजूच्या तू पण चांगली माती आहे. तू पण चांगली माती आहेस. देवाला चांगली माती पाहिजे बरं का, जे जमीन 100% पीक देईल. म्हणा मी चांगली माती आहे. हालेलुया. आणि चांगल्या मातीचं देवाचं वचन रुजल्यानंतर त्याला रोपट येतं. रोप झाल्यानंतर त्याचं झाड होतं, काही होतं, कंच येतं आणि ते 100% फळ द्यायला सुरुवात करतं, कारण ते वचन चांगल्या अंतःकरणात पडलेलं आहे. हो 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 हो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सकाळी उठल्या उठल्या की आपल्या आरशात जायचं की म्हणायचं की मी देवाची प्रतिमा आहे. काय म्हणायचं आहे? मी माझ्यामध्ये देवाचं आरोग्य आहे, माझ्यामध्ये देवाची शांती आहे, माझ्यामध्ये देवाचं सार्वकालिक जीवन आहे. असं म्हणून कामाला निघून जायचं. हालेलुया. देव तुमच्याद्वारे जीवन देणार. बायबल सांगतं जो कोणी तहानेला आहे त्याने मजकड या, म्हणजे मी त्याला त्यातून देईल. आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुमच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. तुम्ही जीवन देणार आहे. म्हणा मी जगाला जीवन देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा आजार माझ्यामध्ये राहू शकत नाही, उदासी माझ्यामध्ये राहू शकत नाहीये. अजून काहीतरी बोला बरं, मला एवढं सुचलंय. अजून मला जे महत्वाचं ते बोलून द्या. तुम्हीच बोला. हाशुपुशू मला कॅट भाषा नाही समजत. हा वा बोला बोला बोला, जसं बोला तुमच्या शब्दाप्रमाणे. मला गरिबी माझ्यामध्ये राहू शकत नाही, खुनशीपणा माझ्यामध्ये राहू शकत नाही, जलसीपणा माझ्यामध्ये राहू शकत नाही. हा अविश्वास, गर्व माझ्यामध्ये राहू शकत नाही. अरे बोला रे, बोला बोला, देवाचं वचन बोला. पास्टर इतकं चांगलं चाललं होतं, किती बेस्ट चाललं होतं ना पास्टर. तुम्ही नाही तिथं हात घालता पास्टर. दिस इज द फॅक्ट रे बाबा. हालेलुया. कारण हे देवाच्या वचनांची वाढ खुंटणार आहेत. खुंचीपणा, जलसीपणा, राख, मत्सर, हे वा, हे देवाच्या वचनाची वाढ खुंटणार आहे. काढून टाका ना. म्हणा काढून टाका ना. म्हणा काढून टाका ना. म्हणा गर्व जाऊ दे. चिमणी उठ तसं. हा गर्व जाऊ दे, अभिमान जाऊ दे, जलसीपणा जाऊ दे, खुंचीपणा जाऊ दे. मग काय येऊ दे? हा पैसे लो. हालेलुया. जॉय इकडे रे. हालेलुया. मी येशू. हालेलुया. जॉय इकडे. जॉयचं चालमचं जमत नाही. मी येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शालम म्हणतो येशूला नाही, मी त्यासाठी बोलणार नाही असं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जॉय म्हणतो मी काहीच केलं नाही, त्यानेच राग धरलेला आहे प्रभू, नाही का. माझी बोलण्याची इच्छा आहे पण तोच बोलत नाही. हालेलुया. कोणाजवळ देव राहील? जा तू. अरे इकडे थांब. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. पण ज्याच्यामध्ये जलसीपणा आहे, ज्याच्यामध्ये राग आहे, मत्सर आहे, तिथं देव राहत नाहीये. देव कधी राहतो जिथं वचन आहे त्याचं, त्या वचनाला मान्यता आहे, त्या वचनामध्ये सगळं मर्म आहे, जॉय मध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग शालोमने रिपेंडन्स केलं, शालोमने पश्चाताप केला. मग इकडं एक हात देव दोघांजवळ राहतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला काय वाटतं देवाने कुठं राहायला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की तो अंतःकरण पारखणारा देव आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, जिथं जलसीपणा आहे, जिथं हेकेकर वृत्ती आहे, नाही मेलो तरी त्याच्या दारात जाणार नाही. मग मर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तू मेला तरी त्याचा दरवाजा जाणार नाहीये, पण ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केले तो त्याच्याकडे जातोय ना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तू देव नाहीये. येशू म्हणतो मी देव आहे, मी जगाचा निर्माण करताय, मी मनुष्य निर्माण करताय, मला सगळ्यांची काळजी आहे. हालेलुया. एक उदाहरण आहे. प्रेज द लॉर्ड. ओके, थँक्यू, गॉड ब्लेस यू. म्हणा, माझ्या अंतःकरणामध्ये कुणाबद्दल वैर नाही. अजून काय नाही? बरंच काय काय नाही, बरंच काय काय नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या अंतःकरणामध्ये फक्त देवाचं वचन आहे. अलीशा जेव्हा मेला, तुम्ही बोलू नका, अलीशा जेव्हा मेला त्यावेळेस त्याला पुरण्यात आलं, तर दुसरी एक बॉडी आली, त्याला त्या बॉडीच्या अस्थिला टच झाला आणि ती बॉडी जिवंत झाली. का जिवंत झाली? कारण अलीशामध्ये देवाचं वचन होतं. तुमची बॉडी पण बोलली पाहिजे. हालेलुया. आता असा प्रॉब्लेम झालाय की सकाळी जो माणूस मिळाला लगेच पळवा. म्हणजे एवढं काय म्हणतात ते किटाणू वाढलेले आहेत. हालेलुया. पण माझ्या वडिलांची साक्ष सांगतो प्रिय. प्रेज द लॉर्ड. ना त्यांच्या टोळ्या नाकातून रक्त आलं, ना तोंडातून रक्त आलं, वचन होतं. पाहिलं आहे की नाही? पप्पी घेतली. प्रेज द लॉर्ड. बॉडीनी पण बोललं पाहिजे रे तुमच्या. प्रेज द लॉर्ड. मरताना असं मरा की लोकांनी तुमच्या पप्प्या घेतल्या पाहिजे. ए जाग जाग जाग, नाही तर किटाणू येतील. तुमची बॉडी पण बोलली पाहिजे. अलीशाची बॉडी बोलत होती. आणि ती बॉडी कधी बोलल? त्या बॉडीमध्ये सार्वकालिक वचन असेल तर तुमच्या अस्थी देखील देवाचे चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझे हाडे काय साधे सुधे नाहीये. का नाहीये? कारण त्या हाडाला डिमांड आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इतकं देवाचं वचन तुमच्यात आलं पाहिजे ना की इतरांच्या खांद्यावर हात ठेवला त्याचा कुठलाही आजार असेल तर बरा झाला पाहिजे. असे चमत्कार करावं आता. हालेलुया. सगळे म्हणा, मी आजपासून आजारी पडणार नाही. हालेलुया. म्हणा, माझे आजारी पडण्याचे दिवस संपले. तुझे शोकाचे दिवस, म्हणा बाजूच्या त्याला सांगा. अजून काय? म्हणा, तुझे चिंतेचे दिवस संपले, तुझ्या काळजीचे दिवस संपले, तुझ्या आजाराचे दिवस संपले. हालेलुया. आता सुगीचे दिवस सुरू झालेले आहे, आशीर्वादाचे दिवस सुरू झालेले आहे, फलद्रूपचे दिवस सुरू झालेले आहे, यशाचे दिवस सुरू झालेले आहे. ज्या कामात हात घालणार ते यशस्वी 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 यशस्वी. आमेन. ये भाऊ इकडे जरा. मला मी चांगली जमीन आहे आणि माझं चांगलं होणार आहे. चांगल्याला सुरुवात झाली आहे. मी वर वर चाललो आहे. मी आता खाली येणार नाही.
कारण देवाने माझ्यासाठी चांगली योजना केलेली आहे. हे चर्च वरती जाणार आहे, हे चर्च टॉपला जाणार आहे, हे चर्च ग्रोथला जाणार आहे, हे चर्च आशीर्वादित आणि आशीर्वादित शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहणार आहे. ज्यांना घर नाही त्यांना घर मिळणार आहे. आय प्रोफेसाय. आणि असं घर मिळणार आहे की लोक पाहतील, कारण देव तुम्हाला एवढा आशीर्वाद देणार आहे की तुमच्या आशीर्वादाने लोकांना दहशत पडतील की हे कुटुंब कधीच वर येऊ शकत नव्हतं, हे कसं काय आलं, ह्यांचं इन्कम एवढं नाहीये, पण हे कसे काय वरती आलं आहे. केवळ देवाच्या वचनामुळं, केवळ देवाच्या वचनानं आहे. तुम्हाला कोणाचा सपोर्ट लागणार नाहीये, कारण जो सपोर्ट मला मिळालेला आहे तो क्षणभंगूर नाहीये, तो अर्धा नाहीये, तो आम्हाला पूर्ण आशीर्वाद देणारा आहे. आमेन. किती उत्साह करू. लूक 7:7. देवाला तुमचा रिस्पेक्ट करायचा आहे. जो त्याच्या वचनाचा सन्मान करतो देव त्याचा सन्मान करतो. पण आजपासून माझ्या समोर देवाच्या वचनाशिवाय कोणालाच महत्व नाही. करून तर बघा, या व्यक्तीने केलेलं आहे. ऐका. हा. यामुळे आपल्याकडे येण्यासही हा मी स्वतःला योग्य मानले नाही, हा तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. म्हणजे माझा. वाव, व्हॉट अ फेथ इन द वर्ड ऑफ गॉड. देवाला असे लोक पाहिजे. म्हणा, मी आजपासून वचनावर उभा राहणार आहे. मी आजपासून वचनावर डिपेंड राहणार आहे. मी आजपासून वचनाला कवटाळणार आहे. या अधिकाऱ्याने तेच केलं. वाचत जा. ऐका. हा 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 हा. कारण मीही ताबेदार माणूस असून, मी पण ताबेदार माणूस आहे. माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. पुढं मी एकाला जा म्हटले हा म्हणजे तो जातो. बघा काय सांगतोय प्रभू ईश्वरला तो. बघा, मी एकाला सांगतो जा, तो जातो. पुढं दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो. म्हणजे याचा अर्थ की तो त्याच्या वचनावर खरा राहतो. वचनावर खरं राहायला शिका आजपासून. हालेलुया. महेश भक्तच ऐकू नका, पण महेश भक्त जे वचन सांगतो ते ऐका. खरं उतरा. म्हणा, आजपासून मी वचनामध्ये खरं उतरणार आहे. शब्द मात्र बोला. हा. पुढं आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो. पुढं या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले. येशूला काय वाटलं? आश्चर्य वाटले. वाव, किती वचनामध्ये तो डिपेंड आहे. आज आम्ही वचनात कमी आहोत ना. प्रार्थनेत जास्त राहून फायदा नाही हो. वचनात राहून फायदा आहे. आणि जो वचनात राहतो तो आशीर्वादात राहतो. जो वचनात राहतो तो आरोग्यात राहतो. जो वचनात राहतो तो समृद्धीमध्ये राहतो. जो वचनात राहतो तो सक्सेस राहतो. म्हणून नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव मुखात ठेव आणि जे काही त्यात दिले काळजी पाळ, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यश प्राप्ती, यश प्राप्ती, यश प्राप्ती, सक्सेस, सक्सेस आणि सक्सेस. फक्त देवाचं वचन. वाचत जा देवाचं वचन. वाचाल तर वाचाल. काय वाचाल तर तुम्ही वाचाल. तुमची जर वाचाळता बाहेर पडायची असेल तर वचन वाचा, म्हणजे वाचाळता बाहेर पडते. हालेलुया, हालेलुया. स्वतःला बिझी करा देवाच्या वचनामध्ये. तुम्हाला समृद्ध कोणीच करू शकत नाही. तुझी आई ना, तुझा भाऊ ना, तुझा कोणीच करू शकत नाही समृद्ध. आणि देव आपला गौरव कुठल्या व्यक्तीला देणार नाही. देवाचं गौरव देवालाच देणं गरजेचं आहे.
यांनी मला वर आणलं आणि त्यांनीच तुला खाली आणलं. ही जगाची पद्धत आहे. पण ज्यावेळेस देव मला वर आणतो तर कोणीच खाली आणत नाही. देवाने वर आणलं पाहिजे, कुठल्या व्यक्तीने नाही. कुणी असं म्हटलेलं अरे मी केलं म्हणून तुझा संसार झाला. हालेलुया. अरे हाट, माझ्या देवाने माझा संसारवरती आणलाय. माझ्या देवाने मला सांगितलं आहे. हालेलुया. असं करायचं असतं मी कितीतरी लोकांच्या मागे पुढे पुढे केलं असतं. माझे लोक आहेत मला ब्लेस करण्यासाठी. तुम्ही मला द्याल, तुमची श्रीमंती वाढेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मला माहिती काही लोक काय काय करतात की जाऊन जाऊन मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनला भेटतात, मोठ्या मोठ्या लोकांना भेटतात आणि त्यांना आपलं सेवा सांगतात, मग फोटो दाखवतात. हिम भ्रम भ्रम भ्रम. तुझ्या बिझनेसवर मी अवलंबून नाहीये, मी माझ्या देवावर अवलंबून आहे. हालेलुया. अजूनही संघर्ष आहेत, अजूनही काय काय आहेत. मला माहिती आहे ज्याने वचन दिलं तो वचनाला जागा आहे. ज्याने वचन दिलं तो पूर्ण करणारा देव आहे. तो पूर्ण करणारा देव. म्हणून मंडळी खचू नका, तो विश्वास ठेवा. ज्याने वचन दिलं, ज्याने प्रोफेसी दिले तो पूर्ण करेल. त्याला माहिती आहे ते कधी करायचंय. तुम्ही फक्त विश्वासू राहा आणि वचन आपल्या अंतःकरणात नेहमी ठेवा. प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोक समुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो हा एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. कधी येतो विश्वास माहितीये? तुमच्या प्रार्थनेने विश्वास येणार नाही. तुम्ही काही केल्याने विश्वास येणार नाही. देवाचं वचनानेच विश्वास येईल. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 17 वचन सांगतो. रोम 10:17 वचन काय सांगतं ऐका. हालेलुया. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. विश्वास देवाच्या वचनाने वाढतो. तुमचा जर विश्वास स्ट्रॉंग पाहिजे, तुमच्यासमोर वादळ आहे, तुमच्यासमोर डोंगरासारखी परिस्थिती आहे, पण तुमच्याकडे वचन आहे, तर बायबल सांगतं ते वचन काय करतं ऐका. यिर्मया 23:29. हा. परमेश्वर म्हणतो माझे वचन अग्नीसारखं आहे. खडकाला फोडून तुकडे तुकडे भुगा करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे. आमेन. आने दे कौन सी भी परिस्थिति अभी कुछ भी बाका नहीं करेगी, क्योंकि उसका वचन ही मेरे. और वो वचन कैसा है? सादा सुदा वचन नहीं है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 4:12 इब्री 4:12 वाचत जा. रा फा 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 शेखेरिया रंथो. कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. जीव आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे म्हणजे तुझ्या संबंध द्यायला आरोग्य देणारे आणि मनातील विचार शुद्ध करणारे व हेतू यांचे परीक्षक असे आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या स्वतःला म्हणायचं की आजपासून मी देवाच्या वचनात राहील, मी देवाच्या वचनावर डिपेंड राहील. ज्यावेळेस तुम्हाला निराशा येते, ज्यावेळेस तुम्हाला हताशा येते, ज्यावेळेस तुझी कठीण परिस्थिती येते, तर बायबल सांगतं देवाचं वचन अग्नी आहे. ते खडकाला फोडून तुकड्या हातोड्यासारखं ते वचन आपल्यामध्ये अप्लाय करा. हालेलुया. योहान 1 अध्याय 14 वचन. शब्द देही झाला
व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली शब्दाने आमच्यामध्ये वस्ती केली ना रे. आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. आम्ही त्याचे गौरव पाहिले. या ठिकाणी एकच सारांश आहे, शब्दाने तुमच्यामध्ये वस्ती केली, शब्दाने तुमच्यामध्ये वस्ती केली, शब्दाने वस्ती केली, शब्दाने आरोग्य दिलं, शब्दाने शांती दिली, शब्दाने सामर्थ्य दिलं, शब्दाने सर्व काही प्रश्न सोडवले. काय पाहिजे अजून? दिलं ना, सर्व काही दिलं ना. हालेलुया. एखादा मुलगा आई वडिलांना भांडून भांडून सगळं काही घेतो आणि शेवटी परत त्याला कमी पडतं आणि मागायला येतो. आता सर्व काही दिलं ना, तर काहीच नाही राहिलं. एवढं घर आहे आम्हाला, ते राहू दे. तसं येशू म्हणतात, सर्व काही दिलं ना, शब्द दिला ना, जगायला शिक. तो शब्द तुला जगवेल, तो शब्द तुला या जगात यशस्वी करेल, तो शब्द तुला सक्सेस करेल. तो शब्द येशू आहे, तो शब्द येशू आहे. म्हणून येशू नाम बोलो भाई, येशू नाम बोलो. सुबह बोलो, दोपहर बोलो, शाम बोलो, येशू नाम, येशू नाम, येशू नाम. किती जण आशीर्वाद झाले प्रिय. भरपूर खजाना आहे, पण एवढ्यावरच माझं थांबवतो. किती दिलं तर कमीच आहे हो. आजपासून जर तुम्ही या वचनावर खरे उतराल आणि आपल्या मधला अहमपणा, गर्व याने वाढ खुंटते प्रियानो, म्हणून सक्सेस होत नाही. हालेलुया. जिथं झालं तिथं सोडून द्या आणि वचनावर खरे उतरा. हालेलुया. कोणी दुखलं, कोणी काय केलं, नकाच येऊ द्या, वचनाला येऊ द्या. जीव, आत्मा व सांदे यांना भेदून जाऊ द्या आणि मनातले विचार आणि कल्पनांचं परीक्षक होऊ द्या. आणि मग बघा, उद्याचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन आशा घेऊन येईल, एक नवीन आशीर्वाद घेऊन येईल, एक नवीन कलाटणी घेऊन येईल आणि म्हणेल की हा खरा खुरा इस्रायली आहे, हा माझा सेवक आहे. आज येशूला म्हणू द्या ना, जसं मी योबाला म्हटलं, महेश मला आज या तरुण पिढीला म्हणू दे ना, हा माझा सेवक आहे. याच्यासमोर मी किती शैतानाने मोह घातलं तरी पडणार नाही, अशी गॅरंटी त्या व्यक्तीला परमेश्वराने दिली की असा विश्वास त्याने इस्रायलात बघितला नाही. या आपल्या जागेवर उभे राहूया.